तो वारंवार जो तुम्हाला पाठपुरावा करून एक मान्यता, दुसरी मान्यता, सीबीएसईची मान्यता, आईसीएसईची मान्यता, अमुक तमुक गोष्टी जो करावा लागतो वो सगळे करण्याची गरज नाही. तो ये जो 500 पॉइंट स्केल आपण तयार केला आहे, दिस इज अ सुपरसेट ऑफ एव्हरी अदर स्केल. इफ यू लुक एट स्कूल्स, एव्हरीबडी हॅज देअर ओन आयडियाज की हाउ अ स्कूल शुड बी. यदि तुम्ही लेट्स से आपले ख्रिश्चन मिशनरी स्कूल्सला विचारलं, दे हॅव सम आयडियाज की द स्कूल्स ऑट टू बी लाईक दिस. तुम्ही दुसरे कुठल्या संस्थांना विचारलं, त्यांचं म्हणणं आहे, रायत शिक्षण संघटनला विचारलं, दे हॅव देअर ओन आयडियाज की स्कूल्स असा असावी. And everybody has their own ideas, and even people who have no idea of running a school, of ever run a school, the fact that they have gone to a school, they have an idea that schools should be run like this. NEP says a few things, government के GR says a few things. So ये जो अपन 500 point scale तैयार केला है, this includes everything from NQAS to NAS to CBSE to every other form, to Shantilal Mutha Foundation's own accreditation model, to various GRs of government of Maharashtra. Roughly 900 plus GRs are there. So every GR of government of Maharashtra has been taken into consideration of how a school should be. So ये जो 500 point scale आपण तयार केला है, this is a superset of every other scale. ये गोष्टी लक्षात घ्या. असं नाही की आपण एक भागाने काय घेतलाय, प्रत्येक विषय मूल्यमापन कसं करायचं आहे त्याची एक सुपरसेट तयार करून घेतली आहे. तो माझी सर्व शैक्षणिक संस्थांना विनंती आहे की ये आपण अडॅप्ट करू. त्याच्यामध्ये आणखी काय सुधारणा करायची असेल, काय वेटेज वाढवायचं असेल या कमी करायचं असेल, ये आपले एक्सपिरियन्समधून आपण घेऊ. आणि पुणेमध्ये जो आपण शिक्षणाचं माहेरघर आहे त्या एक्सपिरियन्सला पुढे घेऊन आपण त्यानंतर महाराष्ट्र शासनाला सादर करू. आणि त्या सादरीकरणमुळे आपल्याला याची आपण पुढे जाता येतो आणि आपण एक स्टँडर्डायझेशन करता येतो. एक चुकीची पद्धत असेल की म्हणजे एक्रेडिएशनमुळे एक और गोष्टी मी सांगतो. आज यदि तुम्हाला स्वमान्यता घ्यायची असेल तर तुम्हाला एक प्रकारच्या नियमावलीचे पालन करावं लागतो. तुम्हाला यदि RTE मध्ये काय मान्यता घ्यायची असेल तर दुसरे प्रकारची नियमावलीचे पालन करावं लागतो. यदि एक्रेडिएशनची सिस्टम अँड स्कूल स्टँडर्ड अथॉरिटी महाराष्ट्रात आपण स्थापन केलं तो एक सिंगल आपली एक्रेडिएशन झाली तो सगळे गोष्टी त्याच्यावर आपण लिंक करता येतो. जसे आधार एक वेळा झाले तो वारंवार जो तुम्हाला पाठपुरावा करून एक मान्यता, दुसरी मान्यता, सीबीएसईची मान्यता, आईसीएसईची मान्यता, अमुक तमुक गोष्टी जो करावा लागतो वो सगळे करण्याची गरज नाही. शासकीय व खासगी शाळा एक प्लॅटफॉर्मवर येणार आहे, तो एक फार मोठी सुधारणा होईल. आणि जो सुपरसेट सिस्टम आपण तयार केलेला आहे, प्रत्येक विभाग त्याच्यामधून काही सबसेट घेऊन ते आपलं काम पूर्ण करून घेणार. आणि याच्यामध्ये सेल्फ असेसमेंट पहिल्या टप्प्यात होणार, क्रॉस असेसमेंट दुसऱ्या टप्प्यात होणार आणि थर्ड पार्टी ऑडिटर असेसमेंट तिसऱ्या टप्प्यात होणार. तो यामुळे एक स्टँडर्डायझेशन येईल. गडचिरोली असेल या सिंधुदुर्ग असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, शासकीय शाळा असेल, अनुदानित शाळा असेल, ख्रिश्चन मिशनरी स्कूल्स असेल, सेल्फ फायनान्स स्कूल असेल, कुठल्याही संस्थांची शाळा असेल, सगळेजण एक प्लॅटफॉर्मवर येणार आहे. ये मुळे एक मोठा क्रांतिकारक बदल या आपल्या शाळा व्यवस्थापनमध्ये येणार आहे. तो माझी सर्वांना विनंती आहे की ये जो पायलट आहे ये आपण ऑलरेडी सादर वैसे महाराष्ट्र शासनाला केलेला आहे, पण ये जो पायलट आहे याला आपण एकत्रितपणे म्हणजे एक बार अपन प्रयत्न करून बघू. इसमें मैं दूसरी बात एक हाईलाइट करना चाहता हूं कि ये तैयार करने के पहले आपके स्कूल्स के जो प्राइवेट स्कूल्स के जो एसोसिएशन है, राजेंद्र सिंह जी यहाँ पर हैं, आपके पूरे एसोसिएशन को हमने विश्वास में लिया. याच्याबद्दल मी जरा सांगण्यासाठी इच्छुक आहे की 1965 पासून, बिकॉज आपला जो मूळ शिक्षणचा जो धरोहर आहे महाराष्ट्राचा आधी पण होता अंग्रेजी काळात, बट 1965 मध्ये आजच्या जो शैक्षणिक व्यवस्था आहे ते एक ॲक्टच्या माध्यमातून, एक कायद्याच्या माध्यमातून स्थापन करण्यात आले. त्याच्यानंतर हळूहळू GRs आले, GR मध्ये बदल झाले आणि सिस्टम डेव्हलप झाला. समग्र शिक्षण आला, RTE आला, NEP आला, 1986 ची एज्युकेशन पॉलिसी आली, हळूहळू एज्युकेशन सिस्टम डेव्हलप झालं. 913 GRचा आपण अभ्यास केला, म्हणजे आज चालू असलेले सगळे GRचा अभ्यास केला. त्याच्या थीमॅटिक गोष्टी म्हणजे शाळा कसं चालवायचं आहे, शिक्षकांना काय द्यायचं आहे, विद्यार्थीसाठी काय गोष्टी आहे, कम्प्युटरायझेशन बद्दल काय आहे, प्रत्येक विषयाचं आपण कॅटेगरायझेशन केलं. आणि या प्रक्रिया 1-2 दिवसात झाली नाही, ऑलमोस्ट 3 महिने तुमचे शिक्षण असोसिएशन म्हणजे शाळा असोसिएशन, आपले शिक्षकांचे संघटन, आपले जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकारी सगळे लोक मिळून आपण याला कॅटेगरायझेशन केलं.
या कॅटेगरायझेशनला NEPC कम्पेअर केला. NEP मध्ये काय म्हणलेलं आहे, आपलं GR आज काय म्हणतोय त्याची आपण एक 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 व्यवस्थित नियोजन तयार केलं की दिस इज NEP हे म्हणतोय, GR हे म्हणतोय, बदल करण्याची गरज आहे, बदल करण्याची गरज नाही. NEP आणि GR एकमेकांचे विचारमध्ये मतभेद आहे, एकमेकांच्या विचारमध्ये काय मतभेद नाही, सगळ्या गोष्टी एक व्यवस्थित करण्यात आला. आणि त्यानंतर हे स्कूल स्टँडर्ड अथॉरिटीसाठी जो एक्रिडिएशन मॉडेल आहे ते आपण तयार केलं. तो माझ्या बेसिकली सांगण्याचं तात्पर्य हे आहे, आणि मी परत सांगतोय की हे काय आपण नवीन सिस्टम, नवीन आयडिया, नवीन कोई असं त्याच्यामध्ये आपण आणलेलं नाही. जो ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये जो गोष्टी आहे ते आपण तुमच्या समोर आणलं.